ऋतुजा, तुझे स्वागत आहे पवन न्यूज मध्ये. तू एनडीटीव्ही मध्ये अँकरिंगचं काम पाहतेस. आज आपल्या आईच्या प्रचारासाठी चिपळूणमध्ये दाखल झाले, काय सांगशील? नमस्कार, मी ऋतुजा सतीश अंजली कदम. आज चिपळूणच्या प्रभाग क्रमांक 9 च्या उमेदवार असलेल्या अंजली कदम आणि 9 चे असलेले उमेदवार शशिकांत मोदी यांच्या प्रचारासाठी मी आज फिरत होते आणि प्रभागामध्ये फिरत असताना लोकांचा खूप चांगला प्रतिसाद पाहायला मिळालेला आहे. अनेक ठिकाणी लोकांनी स्वतःहून पुढे येऊन समस्या ज्या होत्या त्या मांडलेल्या आहेत आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी तितकंच शाश्वत असं आश्वासन आमच्या उमेदवारांनी सुद्धा दिलेलं आहे. अंजली सतीश कदम माझी आई आहे आणि तिला सामाजिक जे कार्य आहे त्याचा वारसा सुद्धा लाभलेला आहे. गेली अनेक वर्ष ती या क्षेत्रामध्ये काम करते आणि आता तिला या प्रचाराच्या किंवा या उमेदवारीच्या अनुषंगानं या पार्श्वभूमीवर एक संधी मिळाली आहे लोकांमध्ये जाऊन त्यांचं काम करण्याची. तर लोकांनी ज्या समस्या मांडलेल्या आहेत त्या तिनं लक्षात घेतलेल्या आहेत. एकंदरीतच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद या प्रभागामध्ये पाहायला मिळाला आहे. धन्यवाद. आपली आई प्रथमच भाजप पक्षातर्फे निवडणूक लढवत आहे, तर तुम्ही प्रचारात करताना कसा अनुभव येतो? लोकांचा खूप चांगला अनुभव आहे, कारण अर्थातच सत्ता केंद्रामध्ये सुद्धा आहे, सत्ता राज्यामध्ये सुद्धा आहे आणि ती स्थानिक पातळीवर सुद्धा असावी असं लोकांचं सुद्धा तितकंच मत आहे. अर्थात विविध विषय असतात, विकासाचे विषय असतात, त्या अनुषंगाने लोकांना सुद्धा असं वाटतंय की भाजपची सत्ता असावी आणि त्यामुळे त्याची मदत आमच्या ज्या समस्या आहेत त्या लवकर सोडवता येतील या अनुषंगाने त्यांचाही तसाच प्रतिसाद पाहायला मिळालाय, अगदी सकारात्मक. तुझी आई नगरसेवक झाल्यानंतर तुझ्या दृष्टिकोनातून चिपळूण विकासाबाबत काय संकल्पना आहे? तिची अशी एक इंडिव्हिज्युअल जी विचारधारणा आहे, तिचा एक ऍक्शन ऑफ प्लॅन आहे विकासाचा, तो तिने आधीच आखलेला आहे आणि तेच विचार घेऊन ती लोकांपर्यंत पोहोचतीये. ही विचारधारा तिने यापूर्वी सुद्धा मांडलेली आहे आणि मला असं वाटतंय 100% ती त्याच्यावर खरी उतरेल. तिचा एक डिजिटल अनुषंगाने सुद्धा, म्हणजे जे डिजिटल एज आपण म्हणतो त्या अनुषंगाने सुद्धा एक वेगळा विचार आहे. त्याची जोड घेऊन ती आता या प्रचारामध्ये उतरली आहे आणि चिपळूणचे जे विषय आहेत किंवा खास करून जे प्रभागामधले विषय आहेत ते सोडवण्यासाठी ती आता हिरिरीनं सहभाग घेते आणि इथे राहत असल्यामुळे तिला त्या सगळ्या समस्या माहिती आहेत, त्यामुळे ती निश्चितच त्या सोडवेल. तुझे वडील पत्रकार सतीश कदम साहेब यांच्या हेल्थ फाउंडेशनचं कार्य सुद्धा उल्लेखनीय असतं. कोरोना संक्रमण काळ असतो, महापुराच्या काळात देखील काम झाले. या कामाचा कितपत नगर परिषद निवडणुकीत उपयोग होईल? निश्चितच फायदा होईल, कारण जनसंपर्क हा दांडगा त्याच्यामुळे झालेला आहे. विविध पातळीवर हेल्थ फाउंडेशनच्या पार्श्वभूमीवर किंवा हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत जिल्हा पातळीवर पोहोचण्याचा या दोघांनी प्रयत्न सातत्यानं गेली अनेक वर्ष केलेला आहे. त्यामुळे जनसंपर्क दांडगा असल्यामुळे लोकांचा सुद्धा तोच विश्वास सोबत आहे की हो, काही असो, पक्ष वगैरे जरी असला आणि सगळं असलं तरी सुद्धा एक व्यक्ती म्हणून कायमच सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे त्यांना. त्यामुळे तेवढा विश्वास लोकांना निश्चित आहे. ठीक आहे.